तेजोवारिमृदां यथा यत्र सर्वो धाम्ना स्वेन सदा निरस्तकोऽहं सत्यं परं गोपाल कृष्ण भगवान की जय। ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजामि। मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वस्व। भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमतरूपेण श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकाचा विचार करतो। विषय आहे ज्ञानी महात्मा। आपण काल पाहिलं, ऐसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले, नीतीचे ते जाहले इथे संशय काय। अशा प्रकारे जे यमनियमाने पवित्र झालेले आहेत, कडसले म्हणजे तापवलेले आहेत, तपोज्ञाने चोखाळ। आपण याचा काल खूप विचार केला। तपोज्ञाने चोखाळ, तपश्चर्या आणि ज्ञान याने जे शुद्ध झालेले आहेत, असे जे आहेत ते मी ते चिते जाहले एथ संशय काय। ते मीच असतात आणि मी ते असतात, यात शंका घेण्याचं कारण नाही। आपली भावना असो नसो, पण ते देवच असतात। त्यांच्यात आणि देवामध्ये भेद हा प्रकार नाही। ते देवच भगवान स्वतः सांगतात, मी तेची ते जाहले एक संशय काय। मी ते आणि ते मी, यात शंका घेण्याचं कारण नाही। माझा स्वभावच असा आहे। म्हणतो कसा स्वभाव आहे ते या श्लोकात सांग। ए यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। शेजारीने जर वाटीभर भाजी दिली तर तिला सुद्धा आपण देतोच ना, तेवढीच कजात देतो। वाडग्यात आपल्या नाही देत, तेवढी देतो का। कुणी जर आपल्याला दीपावलीचं फराळाचं दिलं तर आपण सुद्धा त्यांचं पाहूनच देतो। 2 करंजा, 1 लाडू, 1 अनारसा, 1 चकली। कळलं तुम्हाला? ए यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्। अर्जुना, जे लोक माझं ज्या पद्धतीने, ज्या प्रकाराने, ज्या भावनेनं भजन करतात, बस मी सुद्धा त्यांना त्याच प्रकाराने फल देतो। तांस्तथैव भजाम्यहम्। ते माझी जशी सेवा करतात तसं मीही करतो। त्याने माझी थोडी सेवा केली तर मी जास्त करेल असा काही प्रकार नाही। पण भगवान
फक्त भक्त भाव त्याचं. मग ते मागं पुढं पाहत नाही परमात्मा. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरुनिया, वाट दावी करी. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी. सर्व वेळेला, सर्व प्रकारे, सर्व काळ मी त्यांच्या मागे उभा असतो. सर्व त्यांचं मीच पाहतो. ते काहीच पाहत नाही. सर्वांचं तेच पाहतं. पण आपल्याला वाटतं आपण आपलं पाहतो. आपलं आपण काहीच करू शकत नाही. सर्व पाहणारा करणारा तोच आहे. त्या आपल्याला उगीच अभिमान असतो घेण्यात देण्याचा. आपण उगी बोजा वाहत राहत, बिन पैशाची हमाली करत राहत घेण्यात देणे. काय मी करतो, माझ्यामुळे होतं, मी आहे म्हणून होतं, मी आहे म्हणून जगता तुम्ही. हे सगळं कशामुळे होतं? अभिमान, अहंकार. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. अरे झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तर आपण कोण? क्या जीवनी की पकड़ी आस, हाथों में लिया नहीं तेरा घास. साले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलावे ते हरिमी. हे सर्व करणारा तो परमात्मा आहे. काय तरी पण भगवान इथं सांगतात, ए यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जे माझं ज्या पद्धतीने, ज्या प्रकाराने, ज्या भावनेतून जसं भजन करतात, मी सुद्धा त्याच प्रकाराने त्यांची भक्ती करतो. भगवान त्याच प्रकाराने. तांस तथैव भजाम्यहम. स्पष्ट शब्द आहेत भगवंताचे. ते जसं मला भजतात तसं मीही त्यांना भजतो. मीही त्यांची भक्ती करतो. सर्व भावाने जे भगवंताची भक्ती करतात, सर्व भावाने. आपण काल पाहिलं, काया वाचा मनाने तनाने धनाने सर्व त्याचंच आहे ना. काया त्याचीच आहे. देवे दिला देह का तुमचा आहे? तुम्ही बघ फालतू अभिमान गाजवता नाही. घर तुमचं आहे का दगडा मातीचं? आम्ही काय म्हणतो आमचं आहे. कोणी विचारलं हे वाडा कोणाचा आहे? दगडा मातीचा. असं कोणी म्हणतो? चुकून नाही, आमचंच, आम्हीच बांधलं. काय तेव्हा मी का सांगतो लक्षात ठेवा की जे काया, काया त्याचीच आहे ना. वाचा आपली आहे का? काय म्हटलं? साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. बोल नाही, मला वेगळं सांगायचं. वाचा भगवंताची असे प्रमाणे. वाचा भगवंताची. काय ही वाचा कोणाची? त्याचीच आहे. काया वाचा मन. मन कोणाचं? तुमचं. ममैव मन एव नाही. मन इंद्रियाणां मनश्चास्मी. सर्व इंद्रियाणां मनश्चास्मी. इंद्रियामधले मन मी आहे.
माझी विभूती आहे मन. हे काया त्याची, वाचा त्याची, मन आहे त्याच, धन आपले. आपण केवढी सत्ता गाजवतो त्याच्यावर, जणू काही उदार बाजून आणायचं. बरोबर. देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह आहे काळाचे, धनही आपलं नाही, तनही आपलं नाही, मनही आपलं नाही. मग ते सर्व त्याला अर्पण करा ना. त्याचं तर तेही होत नाही आपल्याला. ज्याचं आहे त्याला द्यायला काय फासावर चढून जातं काय. ज्याचं आहे त्याला द्यायला काय फाशी होती आपल्याला, काय बिघडतंय आपलं. पण तेही आपण देत नाही. शेवटी कहत कबीरा आया, कहत कबीरा सुन भाई साधू आया वैसा. शेवटी काय हो, अरे सर्व त्याचं आहे, मग त्याला अर्पण करा ना. हा देह वाचा मन बुद्धी सगळं त्याला अर्पण करा. धन तन सर्व त्याला अर्पण करा. काही त्याचं आपलं काहीच नाही आहे. पण आपण मात्र त्याचा फालतू अभिमान घेतो. म्हणून भगवान सांगता आहे सर्व भावेन भारत, सर्व भावनेनं जे माझी सेवा करतात त्यांची सुद्धा मी सर्व भावाने सेवा करतो. सर्व भाव ए यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. मम वर्तमानुवर्तन्ते, सर्व माणसं सर्व प्रकारे कशाने आचरण किंवा अनुसरण करतात, माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, न कळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. वेद कोण आहे? त्याच्याच वाणीतून निघालेला आहे, श्वासातून. वेद तोच आहे. म्हणून सर्व परमात्म्याचं आहे. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. सर्व माणसं सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचं अनुसरण करत राहतात. ए रवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. काय म्हणतात तुम्ही? ए रवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. एरवी जर विचार केला, भगवान सांगतात की लोक माझी जशी भक्ती करतात तशीच मी सुद्धा त्यांनी केलेल्या त्यांच्या भक्तीचं फल देतो. तुम्ही जसं कराल तसं. तुम्ही किलोभर साखरेचे पैसे दिले तर ते काही 2 किलो देणार नाही, ते तेवढेच देणार. तसं भगवान म्हणतात, जे जैसे माझ्या ठाई, भजती तयाही मी तैसाची भज. जे जसं माझ्या ठिकाणी माझी सेवा करत तसं मी त्यांची सेवा करतो. तुम्ही जर मोकळ्या मनाने दान धर्म सत्कर्म भजन पूजन केलं तर तोही तुम्हाला भरपूर देतो. त्याचंच आहे ना हो.
त्याला द्यायला काय हरकत आहे? त्याच्या शरीराने त्याची सेवा करायला काय हरकत आहे? शरीर तर आपलं नाही आहे, सर्व त्याचंच आहे. मग त्या सर्व दृष्टीनं त्याची सेवा आपण करत जा. आपण शरीराचा कंजूसपणा करू नये, वाचेचा करू नये, मनाचा करू नये, तनाचा करू नये, धनाचा करू नये, कशाचाही कंजूसपणा आपण करू नये. मग ते म्हणतात ते जसे करतात तसं मी देतो. मी त्यांना रडायचं काही कारण नाही. ते जसे करतात तसं मी त्यांना देतो. म्हणून देखे मनुष्य जात सकळ. खरं जर पाहिलं तर मनुष्य हा स्वभावताच भक्तिवान आहे. कुठं ना कुठं तरी त्याची भक्ती असते. कुणाचं ना कुणातरी तू सेवा करत राह. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावताची भजनशील. कुठल्या का पद्धतीने होईना पण सेवा करतात, कोणाशी का होईना. खंडोबा असो, भैरोबा असो, बिरोबा असो, यल्लम्मा असो, मल्लम्मा असो, कोणी असो, कोणाचीही सेवा करतात, फुकट करत नाही. हो, फलाच्या इच्छेने केल्या जाते. काय म्हणतात बाबा, भजनशील भावना आहे त्यांची, कुणातरी भक्ती करतात ते, पण निष्काम भावनेने नाही करत. देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडवणिया. देहाचा विचार करायचाच नाही. झोप झालीच पाहिजे 8 वाजता, मग 9लाच उठलं पाहिजे, असं आहे. अरे त्याचा देह आहे तर तो आहे, तो पण घ्या ना चान्स मारून. कशाला अशा प्रकारे 12-1ला जेवताना, 2ला झोपताना, 10ला उठाता? ही काही पद्धत आहे काय? त्याचं आहे ना, तो त्याला द्या ना सर्व. देहाने त्याची सेवा करा ना. काय स्वभावता भजनशील, स्वभावता तो कुणातरी भक्ती करतो, पण फुकट करत नाही. हा महत्वाचा भाग. काहीतरी फलाच्या इच्छेनं. आता नवरात्र झालंच, नवरात्रात उपवास केले लोकांनी. उपवास केले पाहिजे, ते नाव आहे उपवास, ते खरे उपवास थोडेच आहे. कारण नवरात्र यायची 15 दिवस अगोदर तयारी असते. भगर, साबुदाणा, शेंगादाणे, तूप, राजगिऱ्याची पट्टी, शेंगदाण्याची पट्टी, खोबऱ्याची पट्टी वगैरे वगैरे. काय उपवास! तळून मळून घोळून दाबून आणतात आणि पुन्हा सांगतात 9 दिवसाचा उपवास. मी तुम्हाला एकदा गंमत सांगितली, तुमच्या लक्षात असेल ती. एका बाईच्या घरी गेलो, तिला काय माहितीच नाही. मी आलो, ती दोरीने दंड मोजीत होती. अगोदर मोजला होता, नवरात्राच्या अगोदर त्याच्या गाठी देऊन ठेवल्या होत्या. आमचे मी गेलो होतो, ते म्हटलं मशीन काम करत तुम्ही? म्हणजे मशीन कुठे आमच्याकडे नाही, तुम्ही मोज मग घ्या म्हणून. घडलेली होती काय म्हणून. तुम्ही फारच बारीक बघता बाबा. बारीक नाही म्हणा, आता मला दिसल्यावर विचारलं तुम्हाला. मला वाटतं मशीन कामच करता तुम्ही. ती म्हणली नाही. म्हणलं काय मग? मोकळं म्हणणं सांगा, संकोचित नको.
ते म्हणले नवरात्र यायच्या सुरू व्हायच्या अगोदर ना मी मोजमाप घेतलं होतं, कमी होतं की जास्त होतं. ते मग कसं काय झालं म्हणलं. ते म्हणले काय व्हायचं तरी इंचभर तर वाढलंय. म्हणलं फराळाचं करत होता का. फराळाचं करायचं पोटभर. ते म्हणजे सकाळपासून चरत होते. जाऊ दे जास्त काय विचार नको. सकाळपासून तो झोपे पाहिजे उशाला पण ठेवायचं. लागलीच भूक तर 2 किलो. मी का सांगतो लक्षात ठेवा. नवरात्र उपवास केला आपण, पण देवी करता केला का नाही. देवाची या चाडी अळवावे देवा. भगवान सांगतात देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जहाले आसती केवळ माझ्या ठाई. भक्ती करतात एकही मनुष्य तुम्हाला असं सापडणार नाही. कोणाचं ना कोणाची तरी तो भक्ती करत राहा. पण भगवान काय सांगतात यातून विशेष ते सांगतात की ते भक्ती फुकट करत नाहीत. याच्याकरता मी नवरात्र सांगितलं. काय सोमवार झालं, नवरात्र झालं, आपण जे उपवास करत राहतो काही तो फारच उपवास करतो. गणपतीचं नवरात्र आलं, खंडोबाचं नवरात्र आलं, चैत्रातलं नवरात्र आलं, आश्विनातलं नवरात्र आलं. मला काही भेटायला येतात लोक, ते आम्हाला सांगतात आम्हाला नवरात्राचा उपवास. आता कसलं नवरात्र खंडोबाच, आम्हाला नवरात्राचा उपवास. आता कसं उपवास आणि गणपतीच. गणपती पण असतं हो म्हणजे असतं. आता कसला उपवास आहे. आता म्हणजे चैत्रातलं नवरात्र. चैत्रात असतं काय. चैत्रात नवरात्र असतं काय रामनवमीपर्यंत. हा असं बरोबर. मी का सांगतोय लक्षात ठेवा. हरकत नाही करा, पण देवा करता करा. भगवान स्वतः सांगतायत की देखे मनुष्य जात सगळं हे स्वभावता भजनशील झाले असती केवळ माझ्या ठाई. काही हरकत नाही. स्वभावताच ते माझ्यावर त्यांची श्रद्धा आहे, माझं भजन करतात, पण फुकट करत नाही. मी पंढरपूरला जात असते एखाद्या विचारतो मी आता दिसत नाही वारीला. ते म्हणले आमचा नवस होता 5 वाऱ्याचा. नवस खरी सांग गोष्ट आहे ना. नवस होत वारले ते. आता म्हणजे कसला कशा करता नवस केला. पोरग होण्याचा. झालं का म्हणजे झालं. 5 वाऱ्या ठरल्या होत्या त्या झाल्या. आता नाही येत. फला करता भगवंताची सेवा केल्या जाते असं भगवान सांगताय. बरं आता उद्या सांगितलं. पुढं चालू आहे उद्या नक्की सांगायचं काय म्हणून सांगितलं त्यांनी. झाले असती केवळ माझ्या ठाई. केवळ माझ्या ठिकाणी श्रद्धा ठेवणारे आहेत आज नाही असं नाही, पण निष्काम भावनेनं सेवा करायची. भजन पूजन काय असेल ते सगळं निष्काम भावनेनं केलं की पुन्हा जन्म मरणाचं दुःख भोगावं लागत. सकाम भावनेनं केल्यामुळे ते भोगावया यावे देहा एका शब्द वापरत आहे. माणसाचा नाही, कुठल्या तरी एखाद्या देहाला यावं लागतं ते भोगड्या करतात. म्हणून नेहमी भगवान नेहमी मधून म्हणून सांगतात की तुम्ही भक्ती करा, पण फलाची इच्छा न धरता करा. भगवत अर्पण बुद्धीनं करा, म्हणजे तुम्हाला ती बाधा होणार नाही, ते बाधणार नाही आणि सहजासहजी
ओळखिला हरी धन्य तो संसारी. काय प्रपंच करून सुद्धा आपण सांगतो त्या पद्धतीनं जर आपण देवाची उपासना केली तर प्रपंच करूनही गोपिकासारखा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात परिज्ञाने विन नाशिले हे स्वभावता हे बुद्धी भेदासी आले. परिज्ञाने विन नाशिले. काय भगवान मुद्देसूद बोलतात. लक्षात मुद्द्याला सोडून बोलत नाही. जे ज्ञाने विन परिज्ञाने विन नाशिले जे बुद्धिभेदाशी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व. काय करतात? माझ्या वास्तव स्वरूपाच्या ज्ञाना वाचून ते वाया गेले. वाया नाशिले. ज्ञान पाहिजे ना. ज्ञानाशिवाय भजन होऊ शकत नाही. त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. अगोदर देव भजन करतात माणसं बरं का, पण कोणाचे करतात हे माहित नाही. तुम्ही देवाचं नाव घेत कोणत्या देवाचं घेता? कोणत्याही घेतो जे जमल त्याच. कधी ओम नमः शिवाय म्हणतो, कधी राम राम म्हणतो, कधी कृष्ण कृष्ण म्हणतो, कधी खंडोबा खंडोबा म्हणतो, कधी देव्ये तस्मै नमः. असं नाहीये. लक्षात ठेवा. तुम्ही भक्ती करा देवाची, पण एकाच देवाची करा. कारण सगळं एक आहे ना, अनेक नाही आहे. एको देव सर्व भूतेषु गुढा सर्वव्यापी सर्वभूत अंतरात्मा. सर्व एकच परमात्मा आहे, अनेक नाही आहेत. परिज्ञाने विन नाशिले. पण कळत नाही ना माणसाला. ही अनेक प्रकारची भक्ती करून माणसं जी आपलं आयुष्य व्यर्थ घालवतात त्याचं कारण ज्ञान नाही. कळत नाही माणसं. भावना तर आहे माणसाची. स्वभावता भजनशीळ. माणसं स्वभावताच भाविक आहेत, पण भक्ती करतात. कोणाची बी करतात, कुठेही करतात, कशीही करतात. का? ज्ञानी विन नाशिले. त्यांना ज्ञान नसतं. मोगम. जे बुद्धिभेदाशी आले. जीव लक्षात ठेवा. जीव हा नेहमी भेद पाहणार आहे, म्हणून जीव म्हणतात त्याला. जे बुद्धिभेदाशी आले. भेद पाहिला की भक्ती होतच नाही. भेद पाहायचाच नाही. लक्षात ठेवा. पण आम्हाला ते सवय झाली आहे. हा चांगला आहे, तो वाईट आहे. तो चांगला आहे, हा वाईट आहे. तो देव चांगला आहे, हा देव याला नावं ठेवायचं, त्याची भक्ती करायची, त्याची करायची, याला नावं ठेवायचे. माऊली स्वतः म्हणतात ज्ञानेश्वरीत. काय स्वतः माऊली वर्णन करतायत. लक्षात कोणी कोणाची जी भक्ती करतं ते दुसऱ्याला नावं ठेवतं आणि एकाची भक्ती करतं. करा, पण सगळं एकच आहे आणि त्याला नावं ठेवायची, याची भक्ती असं नाही करायचं. कोणालाही कमी जास्त लेखायचं नाही. सर्व ठिकाणी एक परमात्माच आहे. म्हणून बुद्धिभेद अशी आले. मनुष्याच्या ठिकाणी जो भेद आहे, भेद, तो भेद गेला तर परमार्थ सिद्ध होतो. तुका म्हणे भेद भेद गेला वाद खंडोने
देवतया जवळी असे पाप नासे दर्शने देवतया जवळी असे. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. ओ भेदा भेद जिथं गेला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. तो भेदा भेद जात नाही माणसं आणि एकत्व प्राप्त होत हो नाहीये लक्षात. बरं आपण करायचं ते करायचं आणि दुसऱ्याचाही बुद्धिभेद करत राहायचं हे तर फारच वाईट लक्षात. आपण चाललो त्या मार्गाने जा पण दुसऱ्यांना का पुन्हा वळू त्यालाही वळून घेऊन जायचं. मग त्याचं हो भी गया ते भी गया तेलही गेलं तुपही आणि हाती धुपटणं अशी परिस्थिती. जे बुद्धिभेदाशिया तेनेची या कल्पिले अनेकत्व. बुद्धिभेदामुळेच एकत्वाचं आणि कत्वाची कल्पना करतात. एकत्वाच्या ठिकाणी अनेकत्व नाही आहे का. एकमेवाद्वितीयम नेह नानास्ति सर्वं खलुइदं. सर्व एक आहे अनेकत्व नाही. पण आम्ही अनेकत्वाची कल्पना करून भक्ती करतो दुसऱ्याची नासवतो आपणही नाचतो आणि त्याच्यामुळे सद्गती प्राप्त अधोगती प्राप्त. त्यांना वाटतं दुसऱ्याला का नासवतात तर त्यांना वाटतं आपण एकट्याला जाण्यापेक्षा त्यांनाही बरोबर नेऊ मग त्यांनाही बरोबर घेतात. आपण तर नाहीच करायचं पण त्यांचाही नाश करायचा आणि त्यांनाही बुद्धिभेद करून त्यांनाही अशा प्रकारे इकडचा ना तिकडचा घरका ना घाटका असं म्हणतात ना. धोबी का कुत्ता घरका ना घाटका अशी परिस्थिती होते. शेवटी ओ भी गया ए भी गया. शेवटी सगळंच जातं आणि मग काहीच येत नाही हाताने. म्हणून एकतत्व नाम दृढ धरी मना हरीशी करुणा येईल तुझी. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार झाली ऐसा. अशा प्रकारे भगवान स्वतः अर्जुनाला सांगता आहे. म्हणून या भेदी भेद देखती. बघा स्पष्टोक्ती आहे भगवंताची. या अनामया नामे ठेविती देवी देव म्हणती अनर्चाते. म्हणून या अभेदी भेद देखती. आपला संप्रदाय कोणता आहे मोठे बोलतो मला ऐकू. अभेद संप्रदाय. अभेदी भेद देखती. हो अभेदात सुद्धा भेद पाहतात. आपला अभेद संप्रदाय लक्षात ठेवा. आपला अद्वैत संप्रदाय आहे. प्रत्येक जण आपल्या संप्रदायाचं वर्णन करतो तो भाग सोडून द्या. प्रत्येकाला आपला श्रेष्ठ वाटतो त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. तरी पण सर्व संप्रदायामध्ये सर्वाला लहान थोर स्त्री पुरुष आबाल वृद्ध चांडाळ पापी दुष्ट कुठल्याही जाती गोताचा असो त्या सर्वांना बरोबर घेऊन चालणारा आपला संप्रदाय आहे. अभेद संप्रदाय अद्वैत संप्रदाय लक्षात. या ठिकाणी मज्जाव नाहीये. यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. सकळाशी येथे आहे अधिकार.
म्हणून आभेदी भेद देखती यया अनामया नामे ठेविती. अभेदामध्ये भेद पाहतात आणि नाव नाही त्याला नाव ठेवतात. अनामया ज्याला नाव नाही त्याला काय ठेवतात? नाम ठेवतात. त्याला नाव आहे का? त्याला नाव नाही. रूप आहे का? रूपही नाही. आकार आहे का? आकारही नाही. रंग रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. रूप रहित या अनामया नामे ठेविती. देवी देवो म्हणती अनर्चाते. ज्याची कधीही पूजा केल्या जात नाही त्याची पूजा करतात. काय? देवो देवी म्हणती अनर्चाते. काय? जे प्रतिमा स्वरूप नसलेले त्यांना अशा प्रकारे देव देवी नावं ठेवायचे आणि आपलं आयुष्य फालतू व्हायला, असं भगवान सांगतात. या ओवीचा खूप सुंदर विचार आहे. तो विचार आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. पुंडलिक वरदा.